दादांच्या अपघात प्रकरणी आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित, पण राजकारणापासून नाही। काही तास थांबा, पत्रकार परिषदेत मोठे मुद्दे मांडणार रोहित पवारांचं भाष्य। सुनेत्रा पवार, तटकरे, पटेलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्यासह बीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार। विमान अपघाताच्या सीबीआय चौकशी संदर्भात फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार, तटकरेंची माहिती। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची पदावरून उचलबांगडी, तर शोक काळामध्ये अल्पसंख्याक विभागानं शाळांना प्रमाणपत्र वाटप केल्यानं बाद। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता ही कारवाई। मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक। आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवर 12 वर्षांनंतर गदा। मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द, प्रमाणपत्रांची खिरापत सुद्धा बंद। नवा शासन निर्णय जारी। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे, याचा फैसला आज होणार। स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांच्या कारभारी आज ठरणार, तर आज सकाळी 10 वाजता नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार। कोल्हापुरातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। शुक्रवारपासून प्रभाग रचनेला सुरुवात। 30 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करावी लागणार। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची सुद्धा शक्यता। मुंबईतील सर्व निर्माणाधल्या बँकेकडून थकीत कर्जदारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात। शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्याचं आवाहन। बँका लवकरच सहकार विभागाला हा अहवाल सोपवणार।